मनीष केत साहेबांनी सांगितलं 50% तुम्ही माफ करा, पण आमचा इथं प्रश्नच असा आहे की नळ जोडणी झालेलीच नाहीये, परंतु पूर्ण टॅक्स 3-3 वर्षाचा लावलेला आहे. त्या महिलांची तक्रार आहे की आम्ही नळ कनेक्शन घेतलेलं नाही, परंतु आम्ही 3 वर्ष झालं टॅक्स भरतोय, तरी सुद्धा आम्हाला पाणी पुरवठा मिळत नाही. मग हे नळ जोडणी घेतलेले नसताना ते टॅक्स आम्ही का भरायचा, याच्यावरती तरी मला उत्तर द्यावं. ज्यांचं कोणाचाही ज्यांना नळ नसताना त्यांना टॅक्सेशन केलं असेल तर त्यांनी आपल्याकडे अर्ज करावा. आपण रिवाईज चेकिंग करून त्याच्यामध्ये आपण बदल करू. साहेब अशा अनेक ठिकाणी अर्ज करून सुद्धा त्या विषयाला मार्गी लागत नाही, निर्णय ते अर्ज आमच्या निदर्शनात आणून द्या. 15 वर्ष झाले आम्ही पाण्याचं बिल भरतो, एक थेंब नळाला पाणी येतं का सांगा माझ्याकडे. तक्रार घेऊन दमली आहे मी. म्हणतात का तेल आहे तुमच्याकडे पाणी पोहोचत नाही, पण 15 वर्षात तुम्ही काही व्यवस्था करू शकला नाही. अद्यावरच्या नागरिकाची ही बोंब आहे. टॅक्स वसूल करायचा तर करायचा, पाणी द्यायचं नाही, मग आपण टॅक्स भरणं बंद करू. सार्वजनिक पाणीपट्टी पण भरणार नाही आणि पाण्याचा टॅक्स पण भरणार नाही. काय करता करून लोक टॅक्स म्हणजे माझं 3 दिवसाचं पाणी वाचलं तर 5 दिवसामध्ये वापरू शकतो आपण. साहेब लोट नाही मेंबर साहेबांचं त्यांचं काय उपयोग असेल ते त्यांच्या प्रभागामध्ये तुम्हाला जे काय अजून पाणी प्रेशरनी मुबलक देता येईल ते तुम्ही त्या ठिकाणी जागेवर जाऊन त्यांच्यासोबत बघून द्या. एक झोन वाढून द्या. सण झालं की बघून करू. 20 मार्च 1927 मार्चचा जो सत्याग्रह झाला त्याला 100 वर्ष पूर्ण झालं आणि तो सत्याग्रह जाती विरुद्ध केला होता. पाण्यासाठी म्हणून नाही तर जाती व्यवस्थेला मोडून काढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. पण सोलापूर शहराची 14 लाख लोकसंख्या आहे आणि ती शोकांतिका, लोकांना पाणी मिळत नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. या पाण्याला 100 वर्ष, या सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण झाली तरी पण लोकांची जी समस्या आहे ती आपलं प्रशासन पूर्ण करू शकत नाही. ही सगळ्यात खेदजनक बाब आहे. मी ही गावठाण भागातून एबीडी एरियातूनच राहते. आताच आनंद भाऊनी सांगितलं की आमच्या एरियाला पाणी येत नाही. जवळजवळ त्यांनी पूर्ण सोलापूर शहराचा पाण्याचा विषय मांडला आहे. माझ्या प्रभागात पण 2 टाक्या आहेत तरीही पाण्याची व्यवस्था बरोबर नाही. आता चौबे साहेब म्हटले की 3 दिवसाला पाणी सोडतो आम्ही, पण माझ्या भागात तर 2 टाक्या असून 5व्या दिवशी ते 6व्या दिवशी पाणी येते. बरोबर आहे ना चौबे साहेब? 3 दिवसाला आता या महिन्यात तर जवळजवळ 7व्या दिवशी पाणी आलेलं आहे. तुम्ही चौकशी करा आणि मला त्याचं मी तुम्हाला खात्री करून दाखवतो. 3 दिवसात 14 एप्रिलला जयंती आहे आणि त्या निमित्ताने जे कामगारांना अनुदान मिळत आहे ते लवकरात लवकर मिळावं आणि जो कामगारांचा वेळ आहे, आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे तो वेळ कमी करण्यात यावा आणि हे विषय तिथं कोर्टामध्ये नाही आहेत म्हणूनच मी हे बोलते. त्या ठिकाणी सर्व कामगार लोकांची मिटिंग घेऊन आपण पण ते अंमलात आणलेलं नाहीये, अंमलात आणलं नाही. आणि दुसरी अशी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असल्यामुळं ज्या ज्या ठिकाणी दलित वस्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणात सोलापूरमध्ये येते. महाराष्ट्र राज्यामध्ये जास्तीत जास्त सोलापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे तेथील सगळी व्यवस्था कामगार लोकांकडून स्वच्छता करून द्यावी ही एवढी विनंती करते. अनेक वर्षापासून गेले 40-50 वर्षापासून हे पाण्याचा प्रश्न आपल्यावर काय, सोलापूर शहराच्या पाण्याचा प्रश्न कधी सुटणार आहे सांगा. गोष्ट रोज आपण सांगायला बघतो की अधिकाऱ्यांना अनेकदा आपण उत्तरं द्यायला बघता, अधिकारी उभारतात तेच सगळ्याला आहे. त्यांनी काय उत्तरं देत नाहीत, काही नाही. अधिकारी त्या पद्धतीने जाऊन काम करत नाहीत, काय नाही. आणि सोलापूर शहरामध्ये आमच्या तर प्रभागामध्ये आपण बघतो की लक्ष्मीच्या ठिकाणी मळा असल्या काय ते लोक टॅक्स वगैरे भरायला बघतात अनेक पद्धतीने. त्या लोकांना पाणी अजिबात येत नाही. म्हणजे मी एक चोबे साहेबांना वगैरे जागेवर कधी घेऊन गेले, त्या ठिकाणी पाण्याची लाईन मध्ये पूर्ण असं गच चढलेलं आहे आतमध्ये सगळे. त्याला जरा फुलाचं करून द्यावं, पाण्याची लाईन कधी टाकण्यात यावं. हातवाडचा बराच भाग कव्हर होणार आहे. परवा फुलारी मॅडमच्या वॉर्डामध्ये आम्ही फिरलो, तिथे वस्तुस्थिती आज गाठी झालेल्या आहेत, तरी सुद्धा भाग कट करून आम्ही प्रेशरनं पाणी दिलं. गेल्या गेल्या त्यांना पाणी आलं, सगळीकडे फिरलोय आम्ही. पाणी साधा 1 दिवसाचा प्रश्न झाला, आता रोज तेच व्हायला बघतो ना. उद्या पाणी सुटल्यानंतर तेच प्रॉब्लेम यायला बघणार ना. तुम्ही आता साधं आल्यानंतर पाणी यायला बघतो त्या पडी काय येत नाही सांगा. आणि अजून एक मुद्दा आहे प्रश्न आहे. आपण बघतो की एवढे असते बोर वगैरे ते सांगा, त्याला जरा फुलाचं करायला सांगा. तुम्ही एकीकडे 8 दिवसाला पाणी द्यायला बघता, नागरिकांना पाण्याची सोय कुठली केली पाहिजे. बोर बंद आहेत, बोर रिपेअरी होत नाहीत, काय नाहीत. धूळ अधिकाऱ्यांना पण फोन लावले गेलं, फोन उचलत नाही. जागेवर माणसं जाऊन काम करत नाहीत आणि बोगस बिलं काढायचं काम चालू आहे. ते जरा चौकशी करायला सांगा. चौबे सरांनी आपल्याला सांगितलं 4 दिवसाला इकडे पाणी येतं, 5 दिवसाला येतं, 7 दिवसाला येतं.
माझा प्रश्न चौबे सरांना असा आहे की आता मार्च, एप्रिल, मे, जून आपल्याकडे जून पर्यंत पाऊस पण येत नाही. पण मग आता ह्यांच्याकडे काय सोय आहे? डिस्ट्रप्टेड वॉटर येणार आहे का अनडिस्ट्रप्टेड वॉटर येणार आहे? ह्याचं स्टोरेज किती आहे काय? ह्या पूर्ण उन्हाळ्यामध्ये आपल्याला महापालिकेकडून पाणी कसं येणार आहे? का तुम्ही परत अजून दिवस वाढवणार आहे? तुमचं स्टोरेजची कॅपॅसिटी काय आहे? आपण स्टोअर केलंय की नाही पाणी? टक्केपर्यंत आपण डॅममधनं पाणी घेऊ शकतो. त्याच्यामुळे पंपिंगची अडचण नाही. जर लाईट डिस्टर्ब झाली तरच पाणी पुरवठा विस्कळीत होऊ शकतो. बाकी आपल्या टेक्निकली अडचण येणार नाही. पण यावेळेस अल निलोचं हे आहे, ऑगस्ट पर्यंत पावसाळा येणार नाही ही काळजी घेऊन नियोजन करतो. माझा प्रश्न आहे घरात तरी पाणी आला नाही तर लोक बाहेरून खातात, सार्वजनिक नळा करून खातात. कॉन्टॅक्ट माहिती बोलत होतं माहिती. त्यानंतर गोरगरीब लोक पण म्हणतात, झोपडपट्टीचे लोक म्हणतात त्यांना पाणी येत नाही तर त्यांनी बाहेरून खातात. मग सार्वजनिक नळ बंद करायचा प्रश्न काय? सार्वजनिक नळामध्ये बऱ्याच वेळा पाण्याची नासाडी होती. जसं सदस्य केट साहेबांनी विषय मांडला. त्याच्यामध्ये आपण काय केले, साधारणतः गेले 3 महिन्यापासून ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक नळ आहेत तिथं आपण त्यांना पैसे न घेता आपण त्यांना नळ कनेक्शन देतो. ज्या ठिकाणी तुमच्या इथं ज्याला मला वैयक्तिक नळ कनेक्शन असेल, भविष्यात टप्प्याटप्प्याने ते पैसे बाहेर देतील. नळ कनेक्शन फ्री ऑफ कॉस्ट दिले जाते, ऑफलाईन पद्धतीने दिले जाते. जे असेल तुमच्या झोन अधिकाऱ्यांना काय अडचण असेल तर मी प्रत्येक सूचना देतो आणि आपल्याला टप्प्याटप्प्यानं सार्वजनिक नळ बंद करायचे. वैयक्तिक नळ कनेक्शन हाच त्याच्यावर पर्याय आहे. कारण काय होतं, सार्वजनिक नळ चालू राहतो, त्यामुळे पुढच्या भागाला प्रेशर येत नाही आणि पाण्याची नासाडी होते. तर ठिकाणी आणि त्यांना कुठलेही इमिजिएट पैसे भरावे लागणार नाही. इतक्या सगळ्या नगरसेवकांच्या समस्या तुम्ही ऐकलेल्या आहात. पण सॉरी टू से तुम्ही ऐकता सगळ्यांचे आणि करता स्वतःच्या मनाचे. त्यामुळे तुम्हाला अशी विनंती आहे की सोलापूर अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये आहे आणि इथून पुढचे 2 ते 3 महिने अतिशय हलाखीचे आहेत. तुम्ही जी काही पाण्याची व्यवस्था होणार आहे, जो काही पाण्याच्या सप्लायमध्ये उशीर होणार आहे, जी काही अडचण आहे, याची झेरोच्या मार्फत त्या विभागातल्या नगरसेवकांना घेऊन तुम्ही प्राय सूचना द्या, जेणेकरून प्रत्येकाचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत. आम्हाला नागरिकांना तसं सांगता येतं की आज पाणी उशिरा येणार आहे, 2 दिवस काय असेल ती परिस्थिती सांगता येते. आम्ही इथून बाहेर पडलो की रोज आम्हाला नागरिकांना तोंड न देता याच्यातनं आपण मार्ग काढण्यास प्रयत्न करावा. धन्यवाद. कार्यवाही होणार आहे हा माझा मुद्दा आहे आणि ते आम्हाला कळायलाच हवं. ठिकाणीला डब्ल्यूटी वॉटर ट्रीटमेंट प्लांट होणार आहे. त्यामुळे जवळपास 70 MLD परत वाढीव पाणी आपल्याला मिळणार आहे. ती जागा फॉरेस्टची आहे, मागणी केलेली आहे. ते काम फॉरेस्टची जागा ताब्यात आणणं 1.5 वर्षामध्ये पूर्ण. आम्ही माझ्या प्रभागामध्ये चौबे साहेबांना आम्ही घेऊन व्हिजिट केली, परंतु जवळजवळ 35 ते 38 नगरामध्ये प्रत्येक भागामध्ये हेच परिस्थिती आहे आणि पाणी कुठल्याही भागात जात नाही. आणि माझी एकट्याचीच नाही, सभासदात बसलेल्या सर्व सदस्यांची पाण्या संदर्भात ही अडचण आहे. तर त्याच्यावरती चौबे साहेबांनी काय नियोजन केलंय किंवा पुढच्या काळामध्ये काय नियोजन करणार आहे याच्यावर त्यांनी उत्तर द्यावं. सदस्य म्हणून आमची व्हिजिट झालेली आहे तिथं. साहेब देशमुख वस्ती नाही, संतोष नगर तीच परिस्थिती आहे, जय मल्हार तीच परिस्थिती आहे, कळकी वस्ती पांढरी वस्ती तीच परिस्थिती आहे, जय मल्हार चौकात सुद्धा तीच परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये काही फरक होणार नाही. फक्त जिथे पाणी पोहोचत नाही देशमुख वस्तीला तिथं मात्र प्रेशरला सुधारणा होईल. आणि लक्ष्मीनगरचा विषय काय आहे? लक्ष्मीनगरला नॅशनल हायवेचं क्रॉसिंग आहे. नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यावर बोलणं चालू आहे. दिली परमिशन ठीक आहे, नाही तर आपण वेगळी परमिशन देऊन काम करू. साहेब, आता चौबे साहेबांकडून वारंवार असं बोलण्यात येते की एमएससीबी कडून वीज पुरवठा खंडित. माझं एमएससीबीच्या एक्झिक्युटिव्हशी बोलणं झाले, त्यांचं म्हणणं आहे की आमचा वीज पुरवठा कधीही खंडित नसतो. माझी विनंती आहे साहेब, आपण एक सामुदायिक बैठक, आपले अधिकारी, एमएससीबीचे अधिकारी, तुम्ही कॅबिनेट बसा आणि यांना अडचण एमएससीबी करते का आपलं खाता करते एमएससीबी नावाखाली यांचा पण म्हणणं खुलासा होईल. त्यामुळे एक साहेब बैठक आयोजित करा. करून घ्या. सर होत आहे. आम्ही या गोष्टी संबंधित अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिल्या आणि 1-2 बैठक झाल्यानंतर ते पाणी पुढचे जे 2 पाणी असतात ते व्यवस्थित देतात. 4 दिवस आड देतात, 5 दिवस आड देतात. पण 2 पाणी पुरवठा झाल्यानंतर पुन्हा एकदा 8-8 दिवसावरती पाणी घेऊन जाण्याचं काम हे अधिकारी करतात. आज सुद्धा आमच्या काही भागात चाकोते नगर असू द्या, शिरालिंग नगर असू द्या, या भागात 8-8 दिवसाला पाणी आज येतोय. म्हणजे विडी घरकुललाच हा अन्याय का होतोय याचं उत्तर मला वाटतं संबंधित अधिकाऱ्यांनी द्यावं. आणि आता त्यांनी अनेक सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना सांगितलं की तुमच्याकडे पाणी 3 दिवस आड आहे. मग एकीकडे जर 3 दिवस आड आहे तर आम्हाला 8 दिवस आडला का चाललाय याचा प्रश्न त्यांनी द्यावा. प्रशासकीय कार्यकाळात
संपूर्ण शहराला पाणी पुरवठा जर ते 4 दिवस आड देऊ शकत होते, पण महानगरपालिकेचे इलेक्शन झाल्यानंतरच सगळीकडचं पाणी डिस्टर्ब करण्याचं काम प्रशासन करतोय का, या गोष्टीचा आपण निश्चित विचार करावा. सगळं पूर्ण सिटीला सगळं पाणी पुरवण्यात आलं पाहिजे. मागच्या वर्षभरापासून 3 दिवसात 4 दिवसात आणि 5 दिवसात असे वेगवेगळे भाग करून पाणी पुरवठा करतं. तिथं काही संबंध नाही. तर घरकुलला डिस्टर्ब झालं की त्याचा फरक घरकुलला होतो, ही वस्तुस्थिती आहे. शेळगी साईडला होतो, ही वस्तुस्थिती आहे. इथं डिप्लोर रोडला येईल तिथे पाणी जात नाही. देशमुख वस्ती त्या पाण्याच्या तिथं प्रॉब्लेम आहे. आणि आता सांगितलं सगळं ओंकार सोसायटी आणि 175 HP पंपाचं या ठिकाणी प्रॉब्लेम आहे. काम झाल्यानंतरच तुमचं पाणी सुरळीत होणार आहे, तोपर्यंत पाणी सुरळीत करू शकणार नाही का आपण? 100% ते झाल्याशिवाय सुरळीत होणार नाही. पण परिस्थितीला दिवस कसं कमी करू शकता तुम्ही? जर शहरात तुम्ही 3 दिवस आड पाणी देताय, तर विडी घरकुलाच तुम्ही का किंवा हातवाडीचं असं का करताय? शहरामध्ये मोठ्या डायमीटरच्या लाईन आहेत, तिथे कमी वेळामध्ये पाणी पुरवठा करू शकतो. हातवाडीला कमी वेळ करू शकत नाही. पाणी शहरपर्यंत त्यासाठी 5-5 तास सोडावं लागतं. साहेब मान्य आहे मला, मग त्याच्यानंतर 1-2 दिवस वाढ झाले तर ठीक आहे, 3 दिवसाचं 5 दिवस झालं तरी ठीक आहे, पण तुम्ही 8-9 दिवसाआड पाणी द्यायला लागलात. आता माननीय महापौरांनी आदेश दिलेले आहेत, जिथं पाणी लोक वाया घालतात 3 दिवसात तिथं स्ट्रिक्ट ऍक्शन घ्या. एकदा वॉर्निंग द्या, 2दा वॉर्निंग द्या, नाही तर दंडात्मक कारवाई किंवा वेळ कमी करा. पातळी कमी होती तेव्हा शेळगी भागाचा पंप बंद ठेवलं होतं. या बाबतीत माझा एकदा माझ्यावर गुन्हा दाखल झालाय, तिथं आंदोलन केलं बरेचदा. आता परत एकदा तसंच प्रकार चालू आहे. मी ज्या ज्यावेळेस चौघेजणांना फोन केलो, जेव्हा पंप मध्येच विस्कळीत होतं पाणी, तुम्ही मागच्या वेळेस असं ठराव झालं म्हणजे आपण सांगितलं होतं आदेश दिलं की ज्यावेळेस पाण्याचं लेवल कमी होईल त्यावेळेस दोन्ही पंपात ठेवा, ते लेवल वाढत. म्हणजे आम्हाला 6 दिवसावर पाणी येतं तेव्हा आमचं पंपात ठेवतात. शहरी भागात 3 दिवसावर पाणी आहे, त्यांचं पंप चालू ठेवलं, एकच पंपात ठेवलं होतं. त्या बाबतीत चौघेजणांनी खुलासा करावा. आता या भागात 6 दिवसावर पाणी येत आहे, 5 दिवसावर पाणी येत आहे, तुम्ही हे पंप ठेवता आणि सिटी भागात पंप बंद ठेवणे, दोन्ही पंप बंद ठेवलं तर पाण्याचं लेवल वाढणार नाही का? बंद करतो ते टप्प्याचं अर्धवट असेल तर ते पूर्ण करायचं तेवढं चालू झालं असेल. तर महापौर तुम्हाला आदेश द्या की ज्यावेळेस पाण्याचं पाणी कमी आहे तेव्हा दोन्ही पंप बंद ठेवा. या ठिकाणी बंद ठेवू नका, ते चालूच ठेवून व्यवस्थित पाणी पुरवठा करा. त्यांचं काय म्हणणं आहे, पाणी कमी झाल्यानंतर आम्ही काय करतो, जे चपात चालू आहे तिथं पाणी नाही तर फरक बंद पडेल, त्याला पुढे कोटी रुपये आपण या ठिकाणी खर्च केल्याशिवाय सोलापूर महानगरपालिकेचा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही, अशा पद्धतीचं अधिकाऱ्याचं उत्तर आलेलं आहे. तर मला तुमच्या माध्यमातून हे विचारायचं आहे की ते 1400 कोटीचा इस्टिमेट बनताना हातवाड भागाला किती टक्के त्यामध्ये दिलं गेलेलं आहे, हातवाड भागाचा कोणता भाग याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे आणि तो हातवाड भाग सगळीकडचा समतोल राखला गेलेला आहे का? हातवाड भागामध्येच काम आहे, तिथल्याच तक्रार आहे. तिथं छोट्या लाईन वाढलेल्या आहेत, त्या मोठ्या लाईन होतील. शहरामध्ये 3 उंचावरच्या टाक्या बांधणार आहे आणि 8 MPR बांधणार आहे. टाकी भरण्यासाठी ट्रान्समिशन लाईन आणि डिस्ट्रीब्युशन 750 किलोमीटरचं टाकायचं आहे आणि प्रत्येक नळाला मीटर लावून एक WTP सोडलेलं होणार आहे. हे झाल्यानंतर बऱ्यापैकी शहरात पूर्ण व्यवस्थित पाणी आहे. बाहेर करण्यामुळं सोलापूर शहरातील अनेक रस्ते त्यामुळे खराब होत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना जोडोपासून PhD पर्यंत त्या संदर्भातल्या सगळ्या माहिती वारंवार देऊन सुद्धा त्या नागरिकांवर खरंच थोडंसं काहीतरी म्हणजे उपाययोजना केलं पाहिजे. पाणी सोडत असताना नागरिकांना एकीकडे पाणी मिळत नाही आणि एकीकडे पाणी वेस्ट जात आहे. या संदर्भात संबंधितांना आदेश व्हावेत आणि सूचना कराव्यात. टाकळीवरनं आपल्याला अशा इमर्जन्सीमध्ये पाणी घेण्याकरता अजून एक लाईन देण्याचा प्रस्ताव या सभागृहाने मान्य करणं गरजेचं आहे. कारण आपल्या शहराची वाढती लोकसंख्या बघितलं, आतापर्यंत आपल्याला वारंवार सांगितलं की आपल्याला रोज पाणी देतो, पण आता दुहेरी पाईपलाईन देऊन सुद्धा पाणी साहेब मिळत नाही. मी काय म्हणतो, पाणी शहरात घेण्याकरता एक लाईन घेणं त्याच्यामध्ये आयुक्त साहेबांनी मान्य. ठीक आहे, शहरामध्ये आता जवळपास 50 MLD रॉ वॉटर शिल्लक आहे आपल्याला. WTP प्लांट झाला पाकणीचा की पाणी पुरवठा फरक पडतो. टाकळीला पाणी घेणं योग्य नाही. हा ते 12 कोटी वाचणार आहे, पण याचं लाईट बिल वाढणार आहे उजनीवरला. एकंदरीत म्हणजे पाण्याची अडचण येणार नाही. म्हणजे पैशामध्ये फरक पडतोय का? लाईट बिल जर त्यापेक्षा जास्त होणार असेल, लाईट बिल जास्त तिथलं पाणी घेतलेलं बरोबर आहे. लाईट बिल नाही, हे पाणी आपण पाणी दर 2 महिने झाले की उजनी ह्याचं पाणी संपतंय, परत इरिगेशनला सोडावं लागतंय आणि सोडल्यानंतर सगळे कारखान्याची मळी वगैरे जे पिवळं पाणी जे यायचं सोडल्या ते येणार. आपलं किती पाणी बचत झाली आणि किती लोकांना आपल्याला त्याचा फायदा झाला ह्याचं कुठेतरी आपण मोजमाप करतो. त्याचा रिपोर्ट रोज तुम्हाला येतो का संबंधित अधिकाऱ्यांकडनं की स्काडा केल्यामुळं जेवढी रक्कम आपण खर्ची घातली त्याच्यामुळे तुमच्या रेकॉर्डला रोज हे येतंय का? आपली जी स्काडा सिस्टीम झालेली आहे ती आपल्या इंटेक साईडची आहे. आपल्याला उजनीवरून येणारं जे पाणी आहे
WDP प्लांटमध्ये येतं आणि आयडियली सगळ्यात त्याचा मेन महत्वाचा रोल असतो की आउटपुट साईड जे इंटरनल डिस्ट्रीब्युशन किंवा अंतर्गत होतं त्याच्यावर स्कॅडा झालेला नाहीये. आता ते रिमेनिंग आपण जी 1400 कोटीची योजना आहे त्याच्यामध्ये ते आपण कव्हर करू. बोला. त्याच्यामध्ये आपल्याला जर पूर्ण जर कम करायचं असेल तर आपल्याला अजून एक्स्ट्रा कॉस्ट पडली असते. त्याच्यामध्ये इंडेक्स साईडचं आपण कव्हर केलेलं आहे. आता जे डिस्ट्रीब्युशन जेव्हा होईल त्याच्यासोबत ते होईल. त्यानंतर आपल्याला शंभर तुम्हाला जे अपेक्षित आहे वॉटर ऑडिट म्हणजे आलं किती पाणी आणि गेलं किती. तर आता काय झालं की आपल्याला जर आउटपुट साईड आहे तर इनपुट साईडला स्पेशली तुम्ही म्हणता का जवळजवळ 5 ते 6% जो लॉस आहे म्हणजे आपल्या उजनीपासून जेव्हा पाणी निघतं आणि आपण फिल्टर करून ESRच्या टाकीपर्यंत किती पाणी निघतं ह्याचा आपल्याला अंदाज आलेला आहे. साधारणतः ते ह्या ट्रान्समिशनमध्ये 5 ते 6% लॉस होतो. परंतु मेन लॉस जो आहे इन्फॉर्मेशन आहे साहेबांच्या म्हणण्यातून आम्हाला नव्याने माहिती कळते की फक्त तुम्ही इनपुटला तिथे जोडलंय. जर शाळा प्रणालीला संपूर्ण 1 कोटी खर्च होत असतील तर ती शाळा प्रणाली अपूर्ण काम कसं काय करते. स्काडा प्रणाली ही जो झाली त्याच्यामुळे आपल्याला वर्ल्ड बँकेचे मार्क मिळाले. जॅकवेल झाल्यामुळं एन्व्हायरमेंटल पॉईंट या जे दुसरी स्कीम मंजूर झाले त्या पॉईंटमध्ये हे झाले. सध्याला आपण तो डिस्ट्रीब्युशन चॅनलला स्काडा त्याला आपण करू शकत नाही. टेक्निकल प्रॉब्लेम आपण स्काडा प्रणालीच्या बाबतीत जे प्रेझेंटेशन आहे ते एकदा आयुक्तांनी सभागृहात ते अरेंज करावं. सगळ्या नगरसेवकांना स्काडा प्रणालीबाबत जो काही आपण 51 कोटी रुपये खर्च केलाय तो कशा पद्धतीने केलाय आणि त्याचं आपल्याला काय गेन झालाय